चल चल तिकडं नदीवर खेळायला जाऊ. अरे दमने उतरून नाही हात तुटून ठेवू. अरे बाबा हा, अरे काहीच होत नाही. मी तिकडून बसतो. हा जायचंय. हो मैदान बस. आणि तुझा फ्रेंड हो मार मी जोरात फेकते, तू पकड. हा, अरे तिकडे कोण टाकलं? तिकडे कायला फेकला. आता कोण जाईल आणायला. थांबा मी जातो. ओम जाय पटकन. पटकन जाय. जाय ना पटकन. अरे बोलते तिथे हे काय? चल पटकन. यार बॉल कुठे आहे? अरे ओ बॉल कुठे आहे? पाहिजे बाहेर लायचं. ओ बॉल कुठे आहे? मी जातो बॉलावर. गौऱ्या गेला तू. मी अडक आहे. भेटला भाऊ बॉल. दगडा मागवता. चला खेळू. ओम चल ना खेळू ना. ओम काय झालं? ओम काय झालं? उठ. लाइट का बंद है रे? ओम 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 क्लास का कहाँ निकला हो? ओम ओम अरे क्लासला का निघाला तू? क्लासच्या सरचा फोन आलता. काय झालं तुला? ओम ओम अरे काय झालं? क्लासला काय होतंय? ओम अरे काय झालं तुला? अरे क्लासला काय नाही गेला तू? काय रडतोय? काय झालं? कोणी मारलंय तुला? ओम अरे हे कुठून आणलंय? हे काय घातलं गळ्यात? हात नको लावू. अरे ओम अरे काय झालं? तू क्लासला काय नाही गेला? अरे क्लासला काय नाही गेला तू? क्लासच्या सरचा फोन आलता. कुठे फिरत होता तू आज? ओम अरे कुठे फिरत होता तू? कुठे फिरत होता मित्रासोबत? ओम 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 मला माहिती आहे तुझी नाटके आहे ना. क्लासला जायचं नाही म्हणून नाटके करतो. ओम हे सुधारणार नाही. नाटकेच करेल हे असं. नंबर प्लेटफॉर्म पर उन्नति यात्रीगण कृपया ध्यान दें. गाड़ी संख्या 12791 सिकंदराबाद से दानापुर जाने वाली सुपरफास्ट चाय चाय चाय
हाय आता पोचलो. अरे कुठे आहे लेवायचा बसलो मी इथं. बरं या पटकन. मायला 20 रुपये कमी आले काय करायचं. ठीक आहे लावतो तू फोन. नाही रावर बरोबर इकडे ना कुठं जळगाव जळगाव नवीन इथे. यार भाऊ दिनार प्लीज पैसे दिनार भाऊ माही मला पैसे नाही अंगाल जात नको. दिनार भाऊ अंगाल जातो अंगाल जातो दिनार भाऊ पैसे माही पैसे दिनार पैसे पैसे अरे अंगाल जातो नको म्हणलं ना. दिनार निक पटकन सर पैसे नाही भेट. दिनार निक पटकन पैसे दिनार तू भाऊ चिडा नको लावर का कॉलर बॉलचे पटकन पटकन निघ. हॅलो जातो की नाही दिनार जाय ना दिनार कॉलर बॉलचे बरं का पटकन निघ. पटकन निघ पटकन निघ. हा हॅलो दिनार पुढे निघतो का उठू मी. निघ पटकन सर निघ ना तुला दिनार प्लीज कळत बाहेर दे ना पैसे कळत नाही का. निघ पटकन सर. अरे हॅलो. अरे एका जणाला चांगलं धरलंय मी आज. निघ पटकन निघ ना पटकन का मी उठू. निघ पटकन सर. मस्त आपला रात्रीचा जमला इंतजाम पूर्ण. आराम कराने पुरे पैसे घेऊन टाकले माहिती आता कायची वांदे होय. इथला भय दिसतो तुझं माझा. हा बोल ना. चोर चोर मायचा ताप हो काय सोंग आलंय. पैसे गेले फोन गेला काय काय झालं वेगळं गेलं चुकीचं झालं नव्हतं यायला पाहिजे. चलो चलो जालना 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 चला शेवटी देवाच्या दारातच जागा भेटली. ते म्हणतात ना ज्याचं कोणी नसतं त्याचं देव असतो. हे राम.
अरे बबलू तू बस काय केलं कसं थोडं बसलं का आलं कल्पना झाला भाऊ काय सांगणार का आलं सांग ना अरे पैसे गेले चोरीला फोन बी गेला चोरीला कस काय ते पटरीवर त्याला ते फोनवर बोलत हा. होतो एक पोरगा आला फोन चोरी करून घेऊन गेलो आणि तिच्यात नाही का ट्रेन मधून उतरले पैसे नाही का एक म्हणजे गुंडा होता का काय माहिती भैयाच नाही का ती घेऊन गेलं पैसे माझ्या हात नाही मग तू काय केलं काही नाही काढलं तरी मला मारलं दिला हात मग आता मग तुझ्याकडे आलो आता काही खायला दे मला लय भूक लागली बाहेर ठीक बस तू चल बबलू जे बघायला लय भूक लागली जा बस खाली अरे हो बोली लय भूक लागली जा अरे तू एवढं ताण कोण घेतोय थांब थोडस अरे ते पैसे हो, गेले बरं. गेले अरे ताण झाला डोक्याला काय सांगू तुला आता सांग ना तू अरे एक तर मी कामासाठी आलो होतो इथं हा त्यात पैसे बी गेले आणि फोन पण गेला मला काही काम असेल तर पाय ना कुठं एक जण ओळखीचा आहे माझ्या गॅरेजवर करतो तू चालतं मला कुठं बी ते काम ठीक आहे मग आपण जाऊ आता मी पहिले जेवण करून घेतो नंतर मग आपण बघू. बबलू काय काय आलं तुला काही नाही अय बबलू आता परत आला का काय दादा आवडला केला पहिले सगळे परेशान त्याला तू ताण द्यायला आलो. काय यार तू परत आला गाडी कपडा बघायला ताण यार तुझी तर पहिले सर एक किरकिर आहे अरे पहिले कोणाला बोलतोय तू अरे मित्र आहे ना कार्तिक कोणता अरे माझ्या सोबतचा मित्र आहे कुठे आहे तू ते काय हा हे काही तुला दिसत नाही का? तुला नाही दिसणार खरंच नाही अरे तू नी का झोप घे आराम कर थोडं झोप. बोलो सेठ क्या हुआ अरे भाई देख तो जरा गाड़ी बार बार बंद पड़ रही है सेट चालू करके देखो गाड़ी हो गई क्या चालू हाँ ओके एकदम किती झाले भाऊ 500 रुपये झाले सेट अरे बबलू तू अरे बबलू कधीपासून तू इकडं साहेब कालपासून लागलोय अरे इथं कामाला लागला हो मग आपल्या इथंच यायचं असतं वर्कशॉप वरती नको साहेब तिकडे लय परेशान झाली साहेब मला अरे काय परेशानी बरं जाऊ दे ते कार्तिकचं काय झालं कार्तिकचं काय झालं कोण कार्तिक तुझ्या लक्षात नाही बरं जाऊ दे ते विषय सोडून कशावर करू फोन पे हे दे फोन पे मग नाहीत का तू आपल्या वर्कशॉपवर कामाला नको साहेब कालच माझ्या मित्रांनी तुम्हाला कामाला लावलं
अरे चांगलं होतं, व्यवस्थित होतं MIDCत काम. नको साहेब, लय परेशान झाली तिकडं. मी नाही ते MIDC होतो. बरं ठीक आहे, जाऊ दे. कधी गरज पडली हो तर साहेब. सांग. बरं याच्यावर फोन पे करतो. हा तिकडं करा. भैया मी वडापाव खाल्ला. ठीक आहे जा. अरे एड़े चाय लेके आ, छोड़ वो. ठीक आहे साहेब.
आहे का? बरे बरे, तुला एक चहा आला. गौरी रे चॉकलेट बार नाही ना? हा ते ओम जे आणतात ते लय भारी होतं. काय फ्लेवर होतं त्याचं, चॉकलेट फ्लेवर लय भारी होतं. त्याचे पप्पा आणून देत होते काय माहित. आम्ही कुठून आणायची ती chocolate? हा लय भारी होते. मग मला खूप तरी आवडायचे. आवडायची. हो 10 रुपयाची होती ती, 10 रुपयाची. पण खूप छान लागायची. हा गौरी आपण तिकडे नव्हतो गेलो का? हा ते ओम किती अडवण करत होता. बापरे. गौरी तुला एक सांगायचंच राहिलं. काय रे? मी ना 2-3 दिवसाआधी ओमकडे गेलतो बर का. हा मी गेलतो असंच भेटायला. अच्छा. तर त्याच्या पप्पानी त्याला एवढं हल्लो बेल्टा खाली बापरे. एकदम लगेच जोराने. आणि तो माहिती का रडत नव्हता, काहीच नव्हतं होत त्याला. नुसतं असं शांत उभं होतं भूतावानी. गौरी त्याला खरंच भूत लागला असेल, कारण की किती अडवण करत होता. आणि ते हा. नदीवर काय घातलं आणि ते नदीवर बी रडत होता आणि आपाप बेहोश पडला. मी तर कधीच काय नाही त्याच्या जाणार गळ्यात- त्याच्या घरी. मी कधीच नाही जाणार. आपल्याला काही लागलं आता कधीच नाही जाणार त्याच्या घरी. काय रे लेकराव, काय करायले? कोणाबद्दल बोलू लागले तुम्ही? हा, काय चर्चा करते नेमकं? काय नाही भैया, आम्ही असंच मित्र गेलतो खेळत. माझा मित्र होता त्याचं नाव होतं ओम. तर आम्ही गेलतो असं खेळत. तर काय झालं, नदीवर मस्त बॉल खेळत होतो. तर माझ्या मैत्रिणी बॉल एकदम लांब फेकला. तर मग माझा ते मित्र ओम होता, तो गेला आणायला. मग तिथं काय झालं, तो बॉल नाही आणला त्यांनी काहीतरी गळ्यातच घालून आला तो. मी आण म्हणलं ओम बॉल कुठे आहे? तो काहीच नव्हतं म्हणत, शांत बसला आपलं येऊन. मी म्हणलं जाऊ द्या मग आपणच आणतो बॉल. तर मी गेलो, बॉल आणला आणि आम्ही खेळायला लागलो. ओमला म्हणलं ओम धर ना कॅच, हो बॉल कोण सोडला? ते खेळणंच नाही. अरे खेळ ना ओम खेळ. तर ते खेळणंच नाही. राहायला कुठे येतो? इथंच माझ्या घराजवळ राहतो भैया. मला त्याचं घर दाखवशील का? दाखवेन ना दादा. कधी येशील तू आता? माझं थोडं गॅरेजचं काम बाकी आहे, मी ते झालं की मग येतो तुझ्याकडे, म्हणजे मला दाखव. ठीक आहे मग आम्हाला सांग, आम्ही इथंच खेळत राहतो. आहे का कोणी? कोण? ओम आहे का? हो आमचंच घर आहे. आपण कोण? काय काम होतं? त्याला भेटायचं होतं. कशा संदर्भात? हे ती तब्येत बरोबर नव्हती म्हणजे त्याला भेटायला आलतो. ते काहीतरी झालं होतं त्याला. ते मित्र सांगत होते मला. काय नाही. कोण आपण कोण पण? माझं नाव कुणाल पाटील. आणि तुला कसं काय कळलं काय झालं त्याला? ते त्याचे मित्र सांगत होते मला. काय म्हणजे? म्हणजे वगैरे त्याला काहीतरी भूत वगैरे लागलं होते असं सांगत होते. नाही रे, अरे तो नाटके करतो. तो शाळेत जायचे, त्याला अभ्यासाचं जीवार, शाळेचं जीवार, आणि हे भूत लागलं वगैरे हे काय कुठून आणलंय? हा? हा? कुठून आणलं? तू कुठून आला? काही कसं बनवतो तू? जे मला त्याचे मित्र सांगत होते म्हणजे की त्याला भूत वगैरे लागलं. अरे असं काही नसतं. कुठल्या युगात जगतोय तू? अरे तसं काही नाही, विज्ञान युग आहे. त्याला अभ्यासाचा जीवार येतो म्हणून नाटके करतो तो. अरे तू शिकायला सवरेल दिसतो. अशा भूताच्या गोष्टी करू नको. भूत वगैरे काय नसतं असं. तुम्हाला कळल्यानंतर मी चाललो. अरे चल जा येऊ नको परत इकडे. बापरे भाऊ, आता काही खरं नाही. त्या पोराच्या डोळ्यात लॉकेट. आता काही घर नाही बोलत्या पोराचं. परत लागली बोलते 7:30 मागे आता. अरे बापरे. अरे येडे, ते सगळं फेक बाजूला आणि जा परत गावाला निघून. तू आलाच नाही इकडे. अरे काय भाऊ यार, तू परत दिसला मायाला. काय ताण झाला होता, तू परत आला. अरे मी परत आलो नाही. तुला जगायचं असेल तर परत गावाला निघून जा येडे. या येडे तिकडे नाही इकडे बसलोय मी. मला दगड मारतो हा? अरे भाऊ जाय ना यार, तू मायाला जाय ना भाऊ. काय डोक्याला ताण देतो तू? पहिले सर काय डोक्याला ताण कमी का? त्याजवळ हात जोडतो भाऊ. जाय ना तू प्लीज, जाय भाऊ जाय. बरं चालतंय, चल काही विषय नाहीये.
थोड्या वेळाने देतो तुला दर्शन परत. अरे तिथं घाबरला मग. का रे? ठीक आहे का? अरे का आलंय तुला? तुझ्या मागे भूत गीत तर नाही लागलंय? काय सांगणार तुला, मी MIDC कामाला होतो ना, त्याला आम्हाला तिथं तिथं नाही का त्या दिवशी मी सुट्टी झाली आणि चाललो होतो घरी. त्या घरी जाता ते काय आलं, मी वडा झाडा घालून म्हणतात थांबलो. त्या दिवशी ते आमोश आहे. मग आमोश होती त्या दिवशी मी टाळीचा आवाज आला मला तिथंच मोतलं तिथं. मी गाडीकडे गेलो, गाडी बंद होती, बंद पडली ती. मी काय गाडी ढकलत गेलो. तिथून पुढे आहे का मला एखाद्याशी ती हिजडा म्हणून रंगा नावाचा हिजडा होता, तो माझ्या मागे म्हणजे ती साडेसाती माझ्या मागे लागली. नंतरून मग काही मी आमच्या साहेबाला सांगितलं, साहेबांना काही मनाला घेतलं नाही आमच्या. ते नंतर साहेबाच्या मागे लागलं. मग असंच करत करत मग आम्ही नाही का त्याचा शोध घेत गेलो की ही म्हणजे हे हिजडा आपल्या मागे पिसाला सोडायचं होतं याचा. तर म्हणे काय तिथं राहणारं म्हणजे MIDCत राहणाऱ्या माणसांनी का सांगितलं होतं आम्हाला त्याची एखादी वस्तू विसर्जन करा आणि नाही का तुम्हाला ते सुटका भेटेल त्याच्यापासून. ठीक आहे, मग आम्ही नाही का तिथं ते शोधलं. मग एका ठिकाणी सापडलं आम्हाला ते. मग आम्ही ते विसर्जित केलं आणि नंतर मग मी गावाकडे चाललो गेलो. नंतर मी तुझ्याकडे आलो, मग तुम्हाला गॅरेजवर लावलं वगैरे. मग आपण त्या दिवशी मग तिथं नाही का मी चहा प्यायला गेलो सहज. तिथं मला ते लेकरं म्हणे की तिथून का एक म्हणजे ते पोरग गेलं म्हणे नदीवर खेळता खेळता, त्याला ते त्याच्या लटकलं वाटतं त्याच्या अंगाला, असं काही झालं ते. मग मी काही एवढं हे गेलं नाही, पण नाही का परत मग ते म्हणणे का ते भूत वगैरे असं तसं. मग मी म्हटलं चला पाहू त्याच्या घरी, तर जाऊन पाहू कोणाच्या नेमकं झालं काय. गेलो मग त्याच्या घरी. पण नाही का जेव्हा ते लेकराला पाहिलं मी, त्याच्या गळ्यात ते दिसलं आणि नाही का तेच भूत मला नाही का त्याच्या बाजूला बसलेलं दिसलं. मी डायरेक्ट मी तिथून डायरेक्ट पळत पळत गेलो. मी मलाच नाही का एवढा शॉक झालो. ते एका ठिकाणी बसलो. नंतर मी शेवटी तुझ्याकडे आलो पळत पळत. लय घाबरलो मी. अरे तू हे मला पहिले सांगायचं ना. अरे माझ्या एक ओळखीचा माणूस आहे, ते काम तोच करू शकतो फक्त. नक्की का? ते परत भूत माझ्याकडे फिरून नाही पाहिलं पाहिजे आणि ते पोराला जीव धोक्यात आहे, त्याचा जीव असला पाहिजे त्याचा. अरे ते भूत आहे ना तुझ्या माग ओळून पण नाही पाहणार आता. ते लय अनुभवी माणूस आहे. ठीक आहे, चालतं. चल उठ. बाबा ऐका तुम्ही. बाबा जय श्री महाकाल. आदेश बोलो बेटा. बाबा कुठे तुम्ही बाबा? आओ बच्चों.
जय श्री महाकाल आदेश. आओ बैठो. शंभो शंकर. जय जय श्री महाकाल आदेश प्रभु. आओ बच्चों. आदेश आदेश बैठो. क्या समस्या है? बाबा, हा माझा मित्र आहे बबलू. यासोबत असं झालंय, ह्यो MIDC पहिल्यांदा काम करताय. त्या दिवशी रात्री असं झालंय, त्या दिवशी रात्री होती आमोशा. तो थांब. आमोशाच्या दिवशी वडाच्या झाडाखाली मुतला होता का रे तू? कशाला झक मारायला गेला होता का तिथं? हा, बबलूच ना तुझं नाव? हो बाबा. ए, तू कोण आहे रे पाठीमागचा? कोण आहे तो? किती दिवस झाले तू याच्यासोबत राहतोय? इकडे ये. ए, कोण आहे तू? ए, इकडे. काय नाव तुझं? हा, ए, किती दिवस झाले अजून सोबत राहतो? ए, किती दिवस झाले अजून सोबत राहतो? इकडे बघ. किती दिवस झाले अजून सोबत राहतो? बोल. ए, कोण आहे रे तू? ए, कोण आहे इकडे? महाकालच्या दरबार पासून पळणार नाही तू. ये लवकर इकडे. बाबा, हा असं येड्यामध्ये करतोय घरी. कोण आहे रे हा? किती दिवस झाले तू सोबत राहतोय तो? बाबा मित्र आहे तो माझा. काय नाव आहे त्याचं? कार्या. बोलव त्याला. कार्या इकडे ना. हॅलो. ए कार्या. अरे हा, त्या रात्री वाडा झाडाखाली लघवी केली ना, तिथून याला भारून त्या दिवसापासून त्या सोबत आहे. सांगायची गरज नाही मला, तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे. जे ती तृतीयपंथीची जी गळ्यात घातलेली जी माळ होती ती जो विसर्जित केली ना, ती आता एका मुलाच्या गळ्यात धारण केली आहे त्यानं, आणि ती ही ऑटोमॅटिक गेली आहे जलप्रवाहातनं. तर आता तू त्याच्या संदर्भात माझ्यापाशी आलाय. आता तू सांग की काय करायचं पुढं. सांग रे तू आता. बाबा मी नाही का एका गॅरेजवर कामाला आहे. त्या गॅरेजवर नाही का मी गेलो होतो. तिथं मी चहा प्यायला गेलो टपरीवर बाजू. तर मग तिथे लेकरं बसलेले होते. ते लेकरांचे नाही का मी त्यांच्या थ्रू नाही का मी तिथे गेलो, म्हणजे ऐकलं मी. तर ते सांगू लागले की नाही का असं झालं म्हणे. जे लेकरच होतं त्या पोराचं नाव आहे ओम. मग मी म्हणलं का रे कुठं राहतो काय? मग मी गेलो त्यांच्या घरी बघायला वगैरे. आणि मी जसं त्या मुलाला बघितलं आणि त्याच्या गळ्याचे मी ते बघितलं लॉकेट, त्याच्याच बाजूला मला नाही का तेच नाही का दृश्य दिसलं. ते दृश्य दिसण्याचं कारण असं आहे, हे कलियुग आहे, सायन्स आहे. देव तर जसं आपण देव मानतो तसं निगेटिव्हिटी पण या आपल्या भूतलावरती आहे. हे लोक मानत नाही. अहंकार, पैशाचा घमंड, या सगळ्या काही गोष्टी ते किती हॉस्पिटलमध्ये गेले ना, त्याच्या उत्तर महाकालच्या दरबारामध्ये होणार. तुला सांगितलेली तिथी, सांगितलेला वेळ, त्यावेळी त्याला न चुकता जर केली तुला त्याला माझ्यापर्यंत आणता आलं तर त्याचा जीव आपण वाचवू शकतो. अन्यथा त्याच्या जीवासोबत काय होईल हे मीही काही सांगू शकत नाही. आणि त्याच्यासोबत असे अनेक किती जीव जातील हेही मी सांगू शकत नाही. हा एक तृतीयपंथाचा उद्रेक आहे. आणि तो उद्रेक आपल्याला जर कधी थांबवायचा असेल किंवा त्याचं जर कधी त्याला शांती करायची असेल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी रात्री 2:30 वाजता तू दिलेल्या सामग्री. ठीक आहे बाबा, पण कधी सामग्री सांगा ना काय सामग्री ऐकायची तुला? तर मग ठीक आहे. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारा सर्वजणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. न चुकता रात्री 2:30 वाजता येणाऱ्या अमावस्येला मुलगा, तू आणि तिसरी गोष्ट म्हणजे सामग्री, या तिन्ही गोष्ट न चुकता घेऊन तू रात्री इथं माझ्या महाकालच्या मठावरती यायचंय. आपण इथं होम हवन करणार. मग त्यावेळेस विधिवतपणे त्याची पूजा करून त्याची त्याला मुक्तता देऊन आपण त्या बाळालाही त्या तृतीयपंथीपासून त्याला आपण मुक्ती देऊन तो त्याच्या घरी आनंदाने सुखी संसार करणार आहे. फक्त न चुकता तुम्ही मला दोघांनीही त्या लहान बाळाला घेऊन तिथे माझ्यापाशी हजर राहायचंय. चला येतो. पार्वते पते शिव हर 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 महादेव. जय श्री महाकाल. जय. पण कोणाला हानी तर नाही होणार ना त्याच्यात? नाही हानी बिलकुल नाही होणार. महाकालवरती विश्वास ठेवा. जय श्री महाकाल. येऊ बाबा? हो बिलकुल. जय श्री महाकाल. आदेश. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन.
अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। बाबा महाकाल, या मुलांचं संरक्षण कर. होणारी जीवितहानी जी आहे ना, मला यश दे. या जीवितहानी होऊ नये, माझ्या हाताला यश दे. जी होणारी जीवितहानी आहे ती मी टाळू शकत नाही. मी प्रकृतीमध्ये हस्तक्षेप नाही करू शकत. फक्त माझ्या कार्याला सफल कर, मला यश दे. नमः पार्वते पते शिव हर 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 महादेव. जय जय श्री महाकाल आदेश बम. तुला गुरुजीवर भरोसा नाही का? गुरुजीवर भरोसा नाही. गाडी पळव, गाडी पळव, गाडी पळव. ते भूत दिसलं मला, चल लवकर. अरे झालं काय? अरे भूत होतं, चल लवकर. ते भूत तुला सांगितलं होतं, ते भूत होतं. जाऊ दे मानले, जाऊ गावाकडे. काय दलिंदर स्वप्न हो. सर, अरे तू परत आला का? मला तुम्हाला काय आता? एक मिनिट तो काय सांगायचं? कस काय आला तू परत इथे? अरे काय तुम्हाला सांगायचं काय सांगायचंय? काय बोल. ते ओमच्या अंगात एका भूत घुसलेलं आहे, मला ते काढायचं आहे. आणि नाही का ते पूजा वगैरे ठेवलेली मी आज, मला तर नाही का ते घेऊन जायचं त्याला. मला तर त्याला पाठवा माझ्यासोबत. तू पूजेपर्यंत पोहोचलास? अरे मलाच माहिती माझ्यासोबत काय घडलंय काय नाही. काहीही नाही. आणि मी माझ्या घरी गाडा म्हणून घेऊन चाललोय मी त्याला. त्याला काही होणार नाही. आणि मी माझ्या मुलाला तुझ्यासोबत अजिबात कुठे पाठवणार नाही. अरे तुम्ही ऐका तर सही माझं. काय झालंय? भूत वगैरे काय नसतंय. मी मुलाला कुठे पाठवणार नाही, तुझ्यासोबत तर अजिबात नाही. कळालं? पण ठीक आहे, ओमला तर बाहेर बोला. ओमला बाहेर बोलाव त्याला. तुला बघायचं त्याला एकदा, भेटायचं त्याच्याशी. हो त्याला भेटायचं, त्याला बाहेर तर बोलावतो. चल इथंच थांब तू, मी आवाज देतो त्याला. घरात येऊ नको तू. ठीक आहे, बोलाव त्याला. ओम, ओमकार. हा बघ याला काय आलं सांग. बोल काय बोलतो. ओम, हे गळ्यात काय भाव तुझ्या? हा ए ओम, चल झालं तुझं, भेटलं ना तू, बोलला ना, बघितलं ना तू त्याला. चल निघा. सर मला एक ऐकायचं होतं. काय मला तुम्हाला सांगायचं. काय सांगितलं? त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योन्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योन्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योन्मोक्षीयमामृता. बाबा बाबा, या पोराला आणलं मी. तू इकडे बस, त्याला इकडे बसव. तू समोर बस.
हात जोड, बाकीचे पण हात जोडा रे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनान् मृत्युन्मोक्षीयमामृताम्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनान् मृत्युन्मोक्षीयमामृता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनान् मृत्युन्मोक्षीयमामृता. सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनान्. तू त्याच्या गळ्यातला धागा काढ आणि माझ्याकडे दे. हे घ्या बाबा. तुझ्या जागेवर जाऊन बस. ओम त्र्यंबकम यजामहे. ती आली आहे, कोणी घाबरू नका. सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनान् मृत्युन्मोक्षीयमामृताम्. ए तू तुझ्या जागेवर बस. जोर सांगत नाही ना तोवर उठू नको. बाबा बस माझ्या खाली. बाळाला काही झालं नाही पाहिजे. ताबडतोब याला घेऊन जा, नाही तर याचाही जीव जाईल. चाल रे ओम, घाबरू नको. मी त्याला म्हणलं होतं बाबा गावाला निघून जा म्हणून, त्याने काय ऐकलंच नाही मला. मला माहिती आहे तू त्याचा अंतर्मन आहे. तू नेहमी त्याला चांगलं सांगत आलाय, पण त्याने तुझं कधीच ऐकलं नाही. जीवन मृत्यू कुणाच्या हातात नाही. त्याचा वेळ आला, तो गेला, पण जाता जाता काहीतरी चांगलं कर्म करून गेला. कुठली तरी जीवितहानी होणार आहे मला याची पूर्वकल्पना होती, पण आता जे झालंय त्याला कोणीच बदलू शकत नाही. मी पण नाही. जीवन मृत्यू हे कालचक्राला कोणी बदलू शकत नाही. बदलणारा एकच आहे, महाकाल. अकाल मृत्यू वो मरे जो कर्म करे चंडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त है महाकाल का. जय जय श्री महाकाल. नमः पार्वते पते शिव हर 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 महादेव. बम आदेश. चल रे घेऊन चल 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 चल. अरे बलवाज आहे भुयाचं. हे पळवल्या ना आपल्याला. चल 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 चल.